का भी भला न दिया उसका भी भला, असं बरोबर आहे ना. करायचं म्हणलं काय, आता तुम्ही बघताय उदाहरण त्या ठिकाणी. शेवटी तुमचा आमचा सगळ्यांचा कारखाना आहे आणि त्याला सर्वांनी साथ आणि सहकार्य द्यावं. सहकारामध्ये चांगल्या ठिकाणी करतो आपण सर्वांनी. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सहकार्य करायला सर्वांचे आभार मानतो आणि कांतळ तात्या आभार मानतो. अर्बन बँकेच्या या ठिकाणी आला याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि सभा संपल्याचं जाहीर करतो. या ठिकाणी भरतळ उल्लेख केला. कामगारांच्या बद्दल एक वेजबोर्ड असतं आणि हे 2,500 टनाचा कारखान्याचा स्टॅपिंग पॅटर्न काय असावा, 5,000 टनाचा काय असावा. आपला स्टाफिंग पॅटर्न जो आहे तो स्टाफिंग पॅटर्न आपला 7.5चा आहे. त्यामध्ये कमी जास्त काही नाही. थोडे रिटायर झाले, थोडे काही कॉन्ट्रॅक्टर काम करतात, काही त्या ठिकाणी काम करतायत. आता एक आहे तुम्हाला सांगतो की ही शुगर इंडस्ट्री उभी केली त्यावेळी उद्देश काय होता की स्थानिकांना रोजगार मिळावा आणि त्यांनी त्यांची स्थिती बघावी इतर त्याकडे. कारखाना 12 महिने चालतो का हो? 12 महिने चालत नाही ना. असं जे ऑफिस 12 महिने चालतात ती 12 महिने चालणार त्या ठिकाणी. आणि त्यामुळे त्या स्टाफिंग पॅटर्न आपण सर्वांना त्या ठिकाणी न्याय देतो. त्याच पद्धतीनं आता पुन्हा एकदा वेजबोर्ड बसलेला आहे. पवार साहेबांनी निर्णय 10% वाढचा निर्णय घेतलेला आहे आणि 10% तिथं वाढ देत असताना आपण त्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर ते सुद्धा अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं सुरू होईल. पगार वेळेवर जातात, बाकीसारखे थकीत राहत नाही, काय नाही. आणि कामगारांच्या बद्दल आम्ही सुद्धा दक्ष आहोत ना. शेवटी आम्हाला सुद्धा काळजी नाही. शेवटी आपल्याच भागातली मुलं आहेत, आम्ही दक्ष आहोत त्या ठिकाणी. आता विस्तारावर होते त्याचे काही कामगार आम्ही त्या ठिकाणी घेऊ, त्यातून आम्ही काही लोकांना न्याय देऊ. आता एक प्रश्न काय येतो की रिटायर कामगारांना काय ठेवतात. आता शासनानं आता प्राचार्य पदाला 65 वर्ष केलं आहे, इतरला सुद्धा वाढवलं. थोडंसं कसं आहे, अनुभव खालची माणसं शिकेपर्यंत थोडं करतो आम्ही. त्याचं तर काय शेवटी आपलीच भागात नाहीत, काय बाहेरची कोण नाही त्या ठिकाणी. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर जे हंगाम आहेत ना भरगवती म्हणलं का नाही, त्यांना सुद्धा पगार काय तसा कमी नाही सगळे. आता इथं बघा बाळकृष्ण पाटील स्लिप बॉय आपल्याकडे आहेत, हंगाम आहेत. त्यांना पगार किती मिळत होता त्यावेळेस? 35,000. ऑफ सीझनला सुद्धा त्यांना रिटर्निंग अलाउन्स मिळतो. असं नाही की ऑफ सीझनला त्यांना पूर्ण घरी असं बसवलं जात नाही. आणि त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत जो पगार घेतला ना तो 40 मिळतं. पगार नाही मिळत असं समजून आपण ते बोलताना असं चित्र निर्माण करते काय पगार मिळत नाही. तर रिटर्न अलाउन्स सुद्धा त्यांना बऱ्यापैकी मिळालेला आहे. तर ही सरकारमध्ये सिस्टीम आहे. या सिस्टीमनं सगळ्यांना पगार हा त्या ठिकाणी दिला जातो. त्यामुळे कुणावर अन्याय करावा काय करावा असा उद्देश नाही. फक्त एक आमची अपेक्षा असते की जे कर्मचारी जिथं काम करतात, इंजिनला काम करतोय, उत्पन्न करतोय, ऑफिसला करतोय किंवा शेतीला करतोय, त्यानं त्या भागामध्ये तेवढा ऊस आणला पाहिजे ना, जी सिस्टीम आहे यामध्ये. तर माझी विनंती आहे की एक आहे की सह्याद्री कारखान्यावर प्रश्न आपण विचारायला चव्हाण साहेबांचे विचारणं, पीडी साहेबांचे विचार आपण सर्वांना संधीचा अर्थ असा नाही की काही बोलायचं काय असं करू बघू नका. आम्ही काय वैयक्तिक काम करत नाही, हे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांसाठी करतोय.